योजनेमुळे शेतकरी झाले चिंतामुक्त। तर सोलर सगळीकडे बसवण्यात आलेले आहेत। तर आपल्याला हे कसं फायदा भेटणार आहे सर्व डिटेलने समजणार आहे। तर बघू शकता आपला शेतकरी रात्रभर कामावरती जात असतो, पाणी सोडायला जात असतो, दिवसभर गावाला तर लाईटी नसतात। तर तुम्हाला माहितीच असेल गावाची परिस्थिती खूप वाईट आहे। आता तुम्ही बघू शकता वीज सवलत योजनेअंतर्गत सोलर योजना लागू झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता सोलरमुळे आपल्याला लाईट भेटणार, लाईटीमुळे शेतकरी एकदम मस्त तंदुरुस्त राहील, एकदम म्हणजे गाई बैलांना पाणी वगैरे सर्व काही मिळेल, सर्व काही होईल आणि खूप योजनेमुळे फायदा झालेला आहे। तुम्हाला पुढे फोटो दिसत असेल, योजनेमुळे खूप फायदा झाला असेल। आता तुम्ही म्हणू शकता की ह्याच्या मागे आपल्याला पण काय भेटणार आहे का, आपण बघणार आहोत की काय करणार आहे, काय करायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता सर्व डिटेलमध्ये समजणार आहे काय होणार आहे शेतकऱ्यांसाठी। वीज सवलत योजनेअंतर्गत सोलर योजना लागू झालेली आहेत। तर बघू शकता तुम्ही आपला शेतकरी हा गाई बैलांना ते चारा घालत आहे आणि शेतकरी आपला एकदम हक्काने सांगत आहे आपले सरकार खूप छान आहेत। आता तुम्ही बघू शकता मी तुमच्या समोर GR जाहीर करणार आहे तर सोलर वरचा। तर प्रत्येकी एका एकर मागे तुम्हाला 50,000 रुपये कसे भेटणार आहेत तर ते पण त्याच्यामध्ये उद्दिष्ट जे सामील केलेले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। GR हा जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबविण्याबाबत 2024 महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग शासन निर्णय क्रमांक ते जे क्रमांक आहे 2024 पासून हे आपले बघू शकता मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय इथे त्याची शाखा आहे। आता तुम्ही बघू शकता प्रस्तावना म्हणजे काय दिलेले आहे। महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। इतर ग्राहकांना महाऊर्जा महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। कृषी ग्राहकांना सध्याच्या एकूण वार्षिक वीज वापर 39,246 DLU आहे। प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सद्यस्थिती आपण बघू शकतो की काय होत आहे। राज्य नियामक आयोगाच्या निर्देशनानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज म्हणजे बघू शकता विजेची उपलब्धता चक्रकार पद्धतीने करण्यात येते। जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे। राज्याकरिता राज्य शासनाकडून राज्य सरकारने ही जी मदतीचा हात देणे आवश्यक आहे। सदर परिस्थितीत जे आहे तुम्हाला दिसत आहे लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7 ते 5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे। उपमुख्यमंत्री तुम्ही बघू शकता वित्त व नियोजन यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा 100 अन्वये खालीलप्रमाणे घोषित केली आहे। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे परिणाम गरज आहे आणि त्याचे शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे, सरकार घोषित करीत आहे। अश्वशक्ती म्हणजे क्षमतेप्रमाणे शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल। याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बघू शकता सर्व काही तुमच्या समोर GR जाहीर पण झालेला आहे। शासन निर्णय भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असतात। जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असतो हे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे। तुम्ही बघू शकता योजनेच्या अंमलबजावणी पद्धती कशी असणार आहे। एप्रिल 2024 पासून तर बघू शकता शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। हे शासनाच
काय कलम असणार आहे तर तो पण तुम्हाला समजला पाहिजे. अनुदान देऊन त्यानुसार अनुदानातील वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण करणार आहेत. तुम्ही बघू शकता करण्यात येईल. सध्या येणारी जी परिस्थिती बघू शकता, वीज दर सवलत तर खूपच आहे. वीजचा बिल खूप येत आहे, इलेक्ट्रिसिटी बिल खूप येत आहे. कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेपैकी योजना कालावधी बदलण्यात आल्या. महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. लेखाशेष बघू शकता तुम्ही. ही जी वेबसाईट आहे ही तुम्ही बघू शकता www.maharashtra.gov.in. महावितरण कंपनीचे तात्काळ अंमलबजावणीचे स्वरूप बघू शकता. सगळीकडे ही जी योजना आहे लागू पडलेली आहे. बघू शकता इथं सर्व काही ऊर्जा विभागातली इथले सगळे त्या कंपनीची नाव आहे. राज्यपाल यांचे प्रधान सचिव त्यांची नाव पण आहे. सर्व काही डिटेल मध्ये दिसत आहे. तर हा जो प्रकार आहे हा लागू पडलेला आहे. तर ह्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.